सगळ्यांच्या वायटी स्टुडिओमध्ये हे जे तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी अपडेटिंग पब्लिक व्ह्यू काउंट, आताच ही न्यू अपडेट यूट्यूबकडून आलेली आहे. म्हणजे व्ह्यूअर्ससाठी खूप महत्त्वाची आहे. नवीन जे क्रिएटर्स आहेत, छोटे यूट्यूबर्स आहेत, मोठे यूट्यूबर्स आहेत, सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मेन म्हणजे जे छोटे यूट्यूबर्स आहेत, न्यू आहेत, त्यांच्यासाठी आशा करते की तुमच्याही वायटी स्टुडिओमध्ये ही अपडेट आलेली असेल. आता अपडेटिंग हाऊ वी काउंट पब्लिक व्ह्यूज, आता आपण समजून घेणार आहोत की नेमकी ही अपडेट आहे काय, ही वर्क कशी करणार आहे, सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा, ही जी पॉलिसी आहे जी आता नवीन आलेली आहे यूट्यूबची, तर त्याला काय म्हटलेलं आहे यूट्यूबने, या पॉलिसीला ग्लोबल व्ह्यू स्टँडर्डायझेशन असे नाव दिलेलं आहे. बरोबर. आता ही पॉलिसी नेमकी आहे काय, तर आतापर्यंत यूट्यूबवर व्ह्यू कधी मोजला जायचा, जेव्हा याचे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये होते. म्हणजे शॉर्ट व्हिडिओचा वेगळा, लॉंग व्हिडिओचा वेगळा, लाईव्ह स्ट्रीमचा वेगळा, असे फॉर्मॅट होते. आणि जे ओल्ड मेथड होती काउंट करण्याची, व्ह्यू काउंट करण्याची, ती होती लॉंग व्हिडिओवर कमीत कमी 30 सेकंद प्रेक्षक थांबला पाहिजे तर तो एक व्ह्यू मानला जायचा. बरोबर. त्याने जर 30 सेकंदाच्या अगोदर सोडला आपला यूट्यूब किंवा व्हिडिओ बघणं सोडलं तर तो व्ह्यू काउंट मानला जात नव्हता. पण या नवीन पॉलिसीमध्ये काय झालेलं आहे, प्रेक्षकाने व्हिडिओवर क्लिक करून तो प्ले करताच आपल्याला व्ह्यू भेटणार आहे. अगदी पहिल्या फ्रेमपासून, फर्स्ट फ्रेमपासून तो पब्लिक व्ह्यू म्हणून मोजला जाणार आहे. जरी तुम्ही 1 सेकंद जरी प्ले केला व्हिडिओ, तरीसुद्धा तो हा जो पॉईंट आहे, तो म्हणजे हा जो व्ह्यू आहे तो तुमचा काउंट होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, म्हणजे आता व्ह्यूज मोजण्यासाठी युजरने व्हिडिओ किती वेळा पाहिला याच्याशी यूट्यूबला काही घेणं देणं नसेल. आता बघा, व्ह्यूजचं असं झालेलं आहे, जर तुम्ही प्ले केला आणि रिप्ले केला तर प्ले केलेला आपण व्ह्यूज काउंट होतो आणि रिप्ले जर केला तरीसुद्धा तो एक व्ह्यू काउंट होणार आहे. आधी तसं नव्हतं. आधी जर तुम्ही एक व्हिडिओ प्ले केला, त्याला जर तुम्ही परत 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 प्ले करत गेले किंवा रिप्ले करत गेले तर तुमचा व्ह्यू काउंट होत नव्हता. पण आता तो व्ह्यू काउंट होणार आहे. म्हणजे तुम्ही रिप्ले केलं तरी तुमचा व्ह्यू काउंट होणार आहे. आता बघा, ही पॉलिसी जी आहे ती कशा प्रकारे काम करणार आहे ती बघणार आहोत. बघा, ही पॉलिसी आहे आणि याच्यामध्ये ती 24 तारखेपासून लागू होणार आहे, 24 ऑगस्ट 2026 पासून. बरोबर. आता ही पॉलिसी कशी काम करणार आहे, यूट्यूब क्रिएटर्सचा गोंधळ दूर करण्यासाठी आणि इंस्टाग्राम रील किंवा टिकटॉकसारखी समानता आणण्यासाठी पूर्ण सिस्टीम 2 भागांमध्ये विभागली गेली. बघा, पब्लिक व्ह्यू काउंट, बरोबर, आणि एंगेज व्ह्यू. आता हे 2 सेपरेट केलेले आहे. आता आपल्याला बघायचं आहे पब्लिक व्ह्यू म्हणजे कसं काउंट होणार आहे. हा तो आकडा आहे जो तुमच्या व्हिडिओच्या खाली संपूर्ण जगाला दिसतो. जे व्ह्यूज आलेले असतात, पब्लिक व्ह्यूज, तो आकडा आहे. यामध्ये तुम्ही व्हिडिओ सुरू करताच एक व्ह्यू वाढेल. कोणी नुसतं क्लिक जरी केलं तरी तुम्हाला व्ह्यूज येणार आहेत. आणि हा नियम लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, लाईव्ह स्ट्रीम, पॉडकास्ट अशा सर्व फॉर्मॅटसाठी लागू आहे. असं नाही की एकच, कारण आधी हा सगळ्यांचा फॉर्मॅट वेगवेगळा होता. आणि सेकंड गोष्ट अशी आहे की एंगेज व्ह्यू. आता एंगेज व्ह्यूमध्ये बघा, हा जो डेटा तुमच्यासाठी म्हणजे कोणासाठी महत्त्वाचा आहे, क्रिएटर्ससाठी महत्त्वाचा असेल. तुमचे प्रेक्षक खरोखर तुमचा व्हिडिओ किती वेळ पाहतात हे तुम्हाला तुमच्या यूट्यूब स्टुडिओ ॲनालिसिसमध्ये किंवा ॲडव्हान्स मोडमध्ये जाऊनच चेक करावे लागेल. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग कमाईवर काय परिणाम होणार आहे का, तर नवीन पॉलिसीनुसार बाहेर दिसणारे व्ह्यूज जरी वाढले तरी तुमच्या कमाईत वाढ होणार नाही. म्हणजे तुमचा ॲड रेव्हेन्यू आहे तो वाढणार नाही. जर तो जो व्ह्यू आहे तो जर कंटिन्यू राहिला, जास्त वेळ टिकून राहिला, तरच तुमचे व्ह्यूज वाढतील. पब्लिक व्ह्यू काउंटमध्ये व्ह्यूज म्हणजे ॲड रेव्हेन्यू वाढणार नाही. तर ॲड रेव्हेन्यू कुठं वाढणार, एंगेज व्ह्यूजमुळेच तुमचा ॲड रेव्हेन्यू या ठिकाणी वाढणार आहे. तर म्हटलं एंगेज व्ह्यू आणि वॉच अवर्स मध्येच तुमचा या ठिकाणी कमाई वाढणार आहे, म्हणजे ॲड रेव्हेन्यू वाढणार आहे. आता बघा या ठिकाणी की ही पॉलिसी केव्हापासून लागू होणार आहे ते पण सांगितलं आहे. यूट्यूबने अधिकृत घोषणा केली आहे की ही नवीन पॉलिसी 24 ऑगस्ट 2026 पासून पूर्ण म्हणजे ग्लोबली लागू केली जाणार आहे. आणि 24 ऑगस्ट नंतर अपलोड होणारा सर्व नियम व्हिडिओंना लागू होणार आहे. जुन्या व्हिडिओंवर आधी जे व्ह्यूज आले आहेत ते बदलले जाणार नाहीत, परंतु जुन्या व्हिडिओंवर 24 ऑगस्ट नंतर येणारे नवीन व्ह्यूज याच फर्स्ट फ्रेम नियमाने मोजले जातील. आता बघा, जुने जरी आपले व्हिडिओ असले आणि आत्ता जुन्या व्हिडिओवर जर आत्ता लोकांनी क्लिक केलं
तर त्याचा काउंट म्हणजे त्याचा व्ह्यू जो आहे तो काउंट होणार आहे आणि न्यूज तर त्याची पॉलिसी 24 पासून लागूच होणार आहे सगळ्या गोष्टींसाठी. आता बघा याचा क्रिएटर्सला काय मुख्य फायदा होणार आहे. यूट्यूबच्या अधिकृत ब्लॉगनुसार क्रिएटर्सना जेव्हा ब्रँड कोलॅबरेशन, आता महत्त्वाची गोष्ट आहे, तर स्पॉन्सरशिप मिळवायची असते तेव्हा ब्रँडला देण्यासाठी एक मोठा आकडा लागतो. या पॉलिसीमुळे तुमचा पब्लिक व्ह्यू आकडा वेगाने वाढेल, ज्यामुळे कंपन्यांकडून चांगला स्पॉन्सरशिप मिळणे खूप सोपे होईल. तुमच्या जर आता बघा कुठल्याही ब्रँडची जर स्पॉन्सरशिप पाहिजे असेल तर ते काय बघतात की व्ह्यूज किती आहेत. मग आता जर तुमच्या चॅनलचे व्ह्यूजच वाढणार आहेत तर तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होणारच आहे. स्पॉन्सरशिप म्हणा किंवा कोलॅबरेशन म्हणा, बरोबर. तर या नवीन पॉलिसीनुसार तुमचे व्ह्यूज वाढवण्यासाठी व्हिडिओचे थंबनेल आणि सुरुवातीचे 3 सेकंद हे सगळं काही महत्त्वाचं राहणार आहे. पण 1 सेकंद जरी व्ह्यू थांबला तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थांबा 2 मिनटं, आपण परत एकदा या ठिकाणी ही जी अपडेट आलेली आहे ह्याच्यावर क्लिक करूयात आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी करायचं काय आहे ते मी सांगते. तर बघा प्रत्येकाच्या YT स्टुडिओमध्ये ही जी अपडेट आहे ती गेलेली आहे, ठीक आहे. तर काउंट कसे करायचे पूर्ण यूट्यूबवर या ठिकाणी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे. तर बघा ह्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी, तर मोनोटायझेशनवर काय इम्पॅक्ट होणार आहे का, तर इम्पॅक्ट काय होणार आहे मोनोटायझेशनवर, काही इम्पॅक्ट होणार नाही. फक्त तुमचे व्ह्यूज वाढतील. व्ह्यूज वाढले तर जर ते व्ह्यूज कंटिन्युअसली टिकून राहिले तर तुमचा वॉच टाईम वाढेल, बरोबर. वॉच टाईम वाढला म्हणजे तुमचं मोनोटायझेशन लवकर होईल. जर यूट्यूब आपल्याला डबलचा मोनोटायझेशनचा क्रायटेरियाची अपडेट देत असेल तर नक्कीच तो त्याच्यासाठी सोल्युशनसुद्धा काढणार आहे. म्हणून त्यांनी हे सोल्युशन काढलेलं आहे. नक्कीच या गोष्टींवर विचार करा आणि तुमचं चॅनल जर मोनोटाईज नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओज बनवायला सुरुवात करा आणि लवकरात लवकर तुमचं चॅनल मोनोटाईज करून घ्या. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. आणि आजची ही अपडेट कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओ.